गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण लेक्चर नंबर 48 मध्ये बेसल्स इंटरपोलेशन फॉर्म्युल्याचा लास्ट फॉर्म जो की फॉर्म्युला फॉर इंटरपोलेटिंग टू हॉल्स आहे हे प्रूव्ह करणार आहे. कॉरोलरी मध्ये वी नो दॅट बेसल्स इंटरपोलेशन फॉर्म्युला इज y suffix u which is equal to y suffix v plus 1 by 2 which is equal to 1 by 2 in bracket y0 plus y1 plus v into del y0 plus आपण याच्या आधीच्या लेक्चर मध्ये जे प्रूव्ह केलं होतं तिथे v minus 1 by 2 into v plus 1 by 2 होतं त्याला आपण इथे v square minus 1 by 2 चा वर्ग केलेला आहे divided by 2 factorial in bracket del square y la suffix minus 1 plus del square y la suffix 0 divided by 2 plus या टर्म मध्ये v minus 1 by 2 v plus 1 by 2 असं होतं. त्याच्या बदल्यात आपण लिहिलेलं आहे plus v into v square minus 1 by 2 square divided by 3 factorial del cube y la suffix minus 1. नेक्स्ट टर्म मध्ये v minus 1 by 2 v plus 1 by 2 होतं त्याच्याऐवजी v square minus 1 by 2 चा वर्ग सोबतच v square minus 3 by 2 v square plus 3 by 2 त्याच्या बदल्यात आपण v minus 3 by 2 v plus 3 by 2 त्याच्या बदल्यात आपण v square minus 3 by 2 चा वर्ग डिवाइडेड बाय 4 फॅक्टोरियल म्हणजे a plus b a minus b च्या फॉर्म मध्ये ज्या टर्म होत्या त्याला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर च्या फॉर्म मध्ये आपण लिहिलेल्या आहे. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये del raised to 4y ला सफिक्स -2 प्लस del raised to 4y ला सफिक्स -1 डिवाइडेड बाय 2. इथे काय होतं हे सगळे फॅक्टर v होतं v minus 1 by 2 होतं v plus 1 by 2 होतं v minus 3 by 2 होतं v plus 3 by 2 होतं. याचा आपण इथे लिहिलेला आहे v into v square minus 1 by 2 square v square minus 3 by 2 ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग डिवाइडेड बाय 5 फॅक्टोरियल into del raised to 5 y ला सफिक्स -2 प्लस डॉट 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 प्लस हे सगळं a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर च्या फॉर्म मध्ये लिहिण्याचं कारण आपल्याला जनरल टर्म त्या पद्धतीची लिहायची होती. उदाहरणार्थ याच्यासाठी जनरल टर्म असेल v स्क्वेअर मायनस 1 by 2 स्क्वेअर v स्क्वेअर मायनस 3 by 2 स्क्वेअर डॉट 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 ब्रॅकेट मध्ये v स्क्वेअर मायनस 1 by 2 चा वर्ग इन ब्रॅकेट 2k मायनस 1 ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग डिवाइडेड बाय 2k फॅक्टोरियल इनटू दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये del raised to 2k y ला सफिक्स -k प्लस del raised to 2k y ला सफिक्स -k प्लस 1 डिवाइडेड बाय 2 आणि दुसरी जनरल टर्म प्लस v स्क्वेअर मायनस 1 by 2 स्क्वेअर v स्क्वेअर मायनस 3 by 2 ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग डॉट 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 v स्क्वेअर मायनस 1 by 2 स्क्वेअर इन ब्रॅकेट 2k मायनस 1 चा वर्ग ब्रॅकेट कंप्लीट डिवाइडला 2k प्लस 1 फॅक्टोरियल del raised to 2k plus 1 y ला सफिक्स -k याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. आता या ज्या दोन जनरल टर्म आपण लिहिलेल्या आहेत या दोन जनरल टर्म मध्ये उदाहरणार्थ k जर 1 ठेवलं तर आपल्याला कोणती टर्म मिळते बघा. del raised to 2 y ला सफिक्स -1 प्लस del raised to 2 y ला सफिक्स 0 डिवाइडेड बाय 2 आणि फॅक्टर किती मिळेल आपल्याला इथे 2 मिळेल v स्क्वेअर मायनस 1 by 2 स्क्वेअर. इथं जर आपण k ची किंमत 1 ठेवली तर 2 minus 1 म्हणजे 1 म्हणजे v स्क्वेअर मायनस 1 by 4 म्हणजे v स्क्वेअर मायनस 1 by 2 चा वर्ग डिवाइडेड बाय हा 2 फॅक्टोरियल म्हणजे इथे आहे डिवाइडेड बाय 2k k मध्ये 1 ठेवलं तर 2 फॅक्टोरियल झालं. जर k ची किंमत आपण 2 ठेवली तर याच्या नंतरची ही टर्म सोडून आपल्याला
डेल रेस टू इव्हन ऑर्डरच्या टर्म मिळतील, म्हणजे ही मिळायला पाहिजे. बघू बरं ती मिळते का. डेल रेस टू 4 वायला सफिक्स -2 प्लस डेल रेस टू 4 वायला सफिक्स -1 डिवायडेड बाय 2. आता मात्र इथे आपल्याला 4 टर्म मिळेल. 1 ठेवल्यानंतर जी मिळाली, उदाहरणार्थ 1 ठेवल्यानंतर काय मिळाली होती ती तर मिळेलच, पण 2 ठेवल्यानंतर जी बी मिळेल. 1 ठेवल्यानंतर मिळाली होती v² - 1/2², जे की इथे आहे. आता 2 ठेवल्यानंतर 2 - 2 म्हणजे 4, 4 - 1 म्हणजे 3, 3 चा वर्ग अपॉन 2 चा वर्ग म्हणजे 3/2 चा वर्ग आणि v चा वर्ग म्हणजे v² - 1/2², v² - 3/2² ही मिळेल आणि डिवायडेड बाय 2 × 2 म्हणजे 4 फॅक्टोरियल. राईट. याच्या नंतर मिळणारी जी टर्म आहे ती असेल या डॉटेड लाईन मध्ये. म्हणजे इथं डेल रेस टू 6 मिळेल, इथं वायला सफिक्स -3 मिळेल, इथं डेल रेस टू 6 मिळेल, इथं वायला सफिक्स -2 मिळेल आणि अशा पद्धतीनं v² - 1/2² च्या याच्या पुढच्या टर्म, उदाहरणार्थ इथे जर आपण 3 ठेवलं तर काय मिळेल. 2 × 3 6 -1 म्हणजे 5, 5/2 चा वर्ग म्हणजे v² - 1/2 चा वर्ग, v² - 3/2 ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग, v² - 5/2 त्याचा वर्ग आणि इथे मिळेल डेल रेस टू 6 वायला सफिक्स -3 प्लस डेल रेस टू 6 वायला सफिक्स -2 डिवायडेड बाय 2. सो क्लिअर. कारण की 1 2 3 जर ठेवलं या जनरल टर्म मध्ये तर आपल्याला ही टर्म मिळते, त्याच्यानंतर ही टर्म मिळते, त्याच्यानंतर इथं प्लस डॉटेड लाईन मधली नेक्स्ट नंबरची म्हणजे डेल रेस टू 6 वाली टर्म. आता दुसरी जी जनरल टर्म आहे याच्यामध्ये जर k = 1 ठेवलं तर इथं वायला सफिक्स -1 होते, इथं डेल रेस टू 3 येते, म्हणजेच ही टर्म मिळते डेल रेस टू 3 वायला सफिक्स -1 आणि इथे आपल्याला 1 2 3 टर्म मिळेल v² - 1/2 चा स्क्वेअर, म्हणजे ही तर आहेच. याच्यामध्ये k ची किंमत 1 ठेवल्यावर हा दुसरा ब्रॅकेट v² - 1/2 चा वर्ग ब्रॅकेट मध्ये 2 - 1 म्हणजे 1 चा वर्ग, 1/2 चा वर्ग म्हणजे v आणि v² - 1/2 चा वर्ग. आता जर k ची किंमत आपण 2 ठेवली काय होईल हो, आपल्याला ही टर्म सोडून ही मिळायला पाहिजे आणि टोटल नंबर ऑफ फॅक्टर्स 1 2 3 4 5 म्हणजे इथपर्यंत मिळायला पाहिजे. बघा मग आता v तर आहेच इथे, ओके, आणि k ची किंमत 2 ठेवा, वायला सफिक्स -2, k ची किंमत 2 ठेवा, 4 + 1 म्हणजे डेल रेस टू 5. आता इथे बघा k ची किंमत जर 1 ठेवली, हे तर आहे, k ची किंमत जर 1 ठेवली तर काय येते 2 - 1 म्हणजे 1/2 चा वर्ग, v² - 1/2 चा वर्ग हा ब्रॅकेट मिळाला. k ची किंमत 2 ठेवली, 4 - 1 म्हणजे 3, 3 चा वर्ग डिवायडेड बाय 2 चा वर्ग म्हणजे 3/2 चा वर्ग ब्रॅकेट मध्ये म्हणजे इन ब्रॅकेट v² - 3/2 ब्रॅकेट त्याचा स्क्वेअर आणि डिवाइडला मात्र 5 फॅक्टोरियल मिळायला पाहिजे, जे की इथे 2 ठेवल्यानंतर 2 × 2 + 1 5 फॅक्टोरियल. तर मला असं वाटते की या इक्वेशन नंबर 1 चं जे आपण थोडासा बदल केलेला आहे, म्हणजे जे फॅक्टर होते त्याला परफेक्ट स्क्वेअर मध्ये केलं, जसं की v - 1/2 v + 1/2 ला v² - 1/2 चा वर्ग केलं आणि जनरल टर्म कशा आल्या ते एक्सप्लेन केलं. आता या कॉरोलरी मध्ये आपल्याला काय करायचं आहे की हा फॉर्म्युला जो आहे तो कशाचा आहे, इंटरपोलेटिंग टू हॉल्स, बेसल्स फॉर्म्युला फॉर इंटरपोलेटिंग टू हॉल्स. हॉलचा अर्थ हा जो हाफ आहे ना त्याचा अनेक वचन आहे हा शब्द. तर मग आता पुटिंग u = 1/2 नाहीतर v = 0 याच्यामध्ये सबस्टिट्यूट करू तर काय होईल, y सफिक्स 1/2 which is equal to 1/2 in bracket y0 + y1 ही पहिली टर्म. इथं v ची किंमत 0 ठेवली
अन्यथा तुम्हाला काय करावं लागेल, u ची किंमत 1/2 ठेवावं लागेल आणि v म्हणजे काय आहे, u मायनस 1/2 आहे. सो अल्टिमेटली इथे 0 आला. आता इथे 0 आलं. -1/4 इंटू 1/2 म्हणजे -1/8. राईट. इन ब्रॅकेट डेल स्क्वेअर वाय ला सफिक्स -1 प्लस डेल स्क्वेअर वाय ला सफिक्स 0 डिवायडेड बाय 2. आता इथं v ची किंमत 0 ठेवल्यामुळे 0 झाला. आता इथे बघू, इथे -1/4 -9/4. ठीक आहे, v चा 0 चा आणि इथं 4 फॅक्टोरियल म्हणजे 4 3 2 1. 3 3 कॅन्सल झालं म्हणजे खाली राहिलं 4 इंटू 2 म्हणजे 8 राहिलं. 8 चुक 32. हा, आता 32 एक 32, 32 दोन्ही 64 आणि 32 चुक 128 किंवा 32 त्रिकी 96 आणि 32 चुक 128 आणि हा मायनस प्लस 3/128 इन ब्रॅकेट डेल रेस टू 4 y ला सफिक्स -2 प्लस डेल रेस टू 4 y ला सफिक्स -1 डिवायडेड बाय 2. आता बघा इथं प्लस मायनस डॉट 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 प्लस -1/k आपण इथे लिहिलं इन ब्रॅकेट 1 3 5 डॉट 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 2k -1 ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग डिवायडेड बाय हे जे डिवायडेड बाय ह्या ज्या टर्म आहे v ची, तर ही टर्म 0 होऊन जाईल. या टर्म मध्ये हे 2/2 2/2 2/2 सो 2 हाऊ मेनी टर्म्स 2k 2/2k आणि डिवाइडला हे 2k फॅक्टोरियल आहेच. मग इथे शिल्लक काय राहिलं 1, इथे राहिला 3, याच्या पुढच्या टर्मला 5 डॉट 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 इथे 2k -1 ब्रॅकेट कंप्लीट त्याचा वर्ग आणि डेल रेस टू 2k - k प्लस डेल रेस टू 2k y ला सफिक्स -k प्लस डेल रेस टू 2k y ला सफिक्स -k प्लस 1 डिवायडेड बाय 2. म्हणजे या इक्वेशनची जनरल टर्म कोणती असली पाहिजे, तर ती ही असली पाहिजे, ही. कारण की इथं v आहे आणि v = 0 सबस्टिट्यूट केलेला आहे. म्हणजे जिथे जिथे v आहे त्या टर्म सगळ्या 0 होतील. उदाहरणार्थ ही 0 होईल, ही 0 होईल, ही 0 होईल आणि ज्या इव्हन टर्म म्हणजे राहतील 2k हे इथे तुम्हाला दिसत आहे. आणि हे 2/2k कसं हो 2/2 हे जे आहे ना ते 2/2k हाऊ मेनी टर्म्स आर देअर, दे आर 2k टर्म्स, 2k टर्म्स. आता ह्या जे इक्वेशन आहे, ह्या इक्वेशन म्हणजे काय आहे, दिस इज कॉल्ड द फॉर्म्युला फॉर इंटरपोलेटिंग टू हॉल्स. या इक्वेशनला इन द नोटेशन ऑफ ऑपरेटर म्यूच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल, वी हॅव y ला सफिक्स 1/2 विच इज इक्वल टू म्यू y ला सफिक्स 1/2 -1/8 म्यू डेल्टा स्क्वेअर y ला सफिक्स 1/2 प्लस 3/128 म्यू डेल्टा रेस टू 4 y ला सफिक्स 1/2 मायनस डॉट डॉट डॉट. तर आपण म्यू y ला सफिक्स 1/2 कशाच्या बदल्यात लिहिलेला आहे 1/2 इन ब्रॅकेट y0 प्लस y1. बघू येते का मग. आपल्याला काय माहित आहे, बिकॉज म्यू डेल्टा रेस टू n y ला सफिक्स x विच इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट डेल्टा रेस टू n y ला सफिक्स x प्लस 1/2 प्लस डेल्टा रेस टू n y ला सफिक्स x मायनस 1/2. या इक्वेशन मध्ये जर n ची किंमत 0 ठेवली आणि x ची किंमत 1/2 ठेवले तर दिस इक्वेशन बिकम्स म्यू डेल्टा रेस टू 0 म्हणजे 1 y ला सफिक्स 1/2 which is equal to 1/2 डेल्टा रेस टू 0 म्हणजे 1 y ला सफिक्स x म्हणजे 1/2 प्लस 1/2 म्हणजे 1 प्लस
डेल्टा रेस टू 0 म्हणजे 1, y ला सफिक्स 1/2 मायनस 1/2 म्हणजे 0. म्हणजे ही पहिली टर्म आपल्याला मिळाली. मित्र हो, दुसरी टर्म -1/8 आहे आणि न्यू डेल्टा स्क्वेअर y ला सफिक्स 1/2 ची व्हॅल्यू काय यायला पाहिजे? डेल्टा स्क्वेअर y ला सफिक्स -1 प्लस डेल्टा स्क्वेअर y ला सफिक्स 0 डिवायडेड बाय 2. बघू तेवढं कॅल्क्युलेट करून आणि ETC. सो नाऊ इफ n इज इक्वल टू काय ठेवावं लागेल इथे आपल्याला? n इज इक्वल टू ठेवावं लागेल 2. n इज इक्वल टू ठेवावं लागेल 2 आणि x इज इक्वल टू 1/2. म्हणजे म्यू डेल्टाचा वर्ग y ला सफिक्स 1/2 येईल आणि त्याचं कॅल्क्युलेशन हे यायला पाहिजे डेल्टा स्क्वेअर y ला सफिक्स -1 प्लस डेल्टा स्क्वेअर y ला सफिक्स 0 डिवायडेड बाय 2. तर बघू मग येते का त्याचं कॅल्क्युलेशन. हेन्स म्यू डेल्टा स्क्वेअर y ला सफिक्स 1/2 कारण n इज इक्वल टू 2 ठेवलं आणि x इज इक्वल टू 1/2 ठेवलं. सो विच इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट डेल्टा स्क्वेअर y ला सफिक्स 1 प्लस डेल्टा स्क्वेअर y ला सफिक्स 0 विच इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट एक डेल्टा ऑपरेट केला इन ब्रॅकेट डेल्टा इन ब्रॅकेट y ला सफिक्स 1 प्लस 1/2 म्हणजे y ला सफिक्स 3/2 मायनस y ला सफिक्स 1 मायनस 1/2 म्हणजे y ला सफिक्स 1/2 प्लस डेल्टा इथे बी एक वेळा डेल्टा ऑपरेट केलं y ला सफिक्स 1/2 मायनस y ला सफिक्स -1/2 because you already know that when delta operates on a function f of x it gives f of x plus h by 2 minus f of x minus h by 2. So which is equal to 1/2 in bracket डेल्टा. हा याच्यावर जर फॉरवर्ड डेल ऑपरेटर आपण y ला सफिक्स 1/2 वर ऑपरेट केलं तर हेच येते. म्हणून डेल y ला सफिक्स 1/2 प्लस डेल डेल्टा y ला सफिक्स -1/2. So which is equal to 1/2 in bracket del into delta y ला सफिक्स 1/2 plus del delta y ला सफिक्स -1/2. So which is equal to 1/2 in bracket del in bracket हा डेल्टा पुन्हा y ला सफिक्स 1/2 वर जर ऑपरेट झाला तर y1 - y0 प्लस डेल इन ब्रॅकेट हा डेल्टा जर y ला सफिक्स -1/2 वर ऑपरेट झाला तर y ला सफिक्स 0 मायनस y ला सफिक्स -1. सो विच इज इक्वल टू 1/2. याला आपल्याला या डेलच्या स्वरूपात असं लिहिता येईल डेल y ला सफिक्स 0 म्हणून डेल इंटू डेल y ला सफिक्स 0 प्लस डेल इंटू डेल y ला सफिक्स -1. सो विच इज इक्वल टू डेल स्क्वेअर y ला सफिक्स 0 प्लस डेल स्क्वेअर y ला सफिक्स -1 डिवायडेड बाय 2 ETC. हे जे कॅल्क्युलेशन करून मी दाखवलेलं आहे या कॅल्क्युलेशनची तुम्हाला परीक्षेमध्ये तसं लिहायची काहीही गरज नाही. परंतु तुम्हाला ही स्टेप कशी आली हे समजण्यासाठी हे मी करून दाखवलेलं आहे. मित्र हो, आपण सेंट्रल डिफरन्स जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरमध्ये 4 महत्त्वाचे फॉर्म्युले होते. गॉस फॉरवर्ड, गॉस बॅकवर्ड, स्टर्लिंग आणि बेसन्स. या चारही फॉर्म्युले आपले आता झालेले आहेत. या चारही फॉर्म्युल्यावरील एक्झाम्पल्स आपण आता नेक्स्ट लेक्चर पासून सुरू करू. आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहे.